Hello friends, today we are going to learn more about Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of India. He has he has done his work, though he was suffering from very rare and dreaded disease. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर स्टेफन हॉकिंग हे जे एक महान संशोधक किंवा शास्त्रज्ञ होते, त्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत की ज्यांना अतिशय दुर्मिळ अशा प्रकारच्या आणि महाभयंकर अशा आजाराने त्यांना ग्रासलेले होते आणि असे असतानासुद्धा कशाप्रकारे या ठिकाणी त्यांनी आपलं कार्य केलं याबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. Now, here we are told about his birth. He was born in 1942 in Oxford, London. तर असं सांगण्यात आलेलं आहे की बरोबर 300 वर्षानंतर तर महान असे संशोधक कोण गॅलिलिओ यांच्या निधनानंतर बरोबर 300 वर्षानंतर ऑक्सफर्ड लंडन येथे 8 जानेवारी 1942 मध्ये डॉक्टर स्टेफन हॉकिंग यांचा जन्म झाला. लिटल डीड हिज पॅरेंट्स know that one day their little boy would be held as one of the greatest scientists of this century. आता ज्यावेळेस ते लहान होते त्यांच्या पालकांना किंवा आईवडिलांना अजिबात ही माहीत नव्हतं की किंवा त्यांना अशी कल्पनासुद्धा नव्हती, त्यांच्या कधी मनातही आलं नाही की त्यांचा छोटासा मुलगा काय होईल, तर या शतकामधील तो एक महान अशा प्रकारचा संशोधक शास्त्रज्ञ म्हणून नावारूपास येईल किंवा ओळखला जाईल याबद्दल त्यांच्या आईवडिलांना अजिबात ही कल्पना नव्हती. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वूड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. किंवा कुणीही अशी कल्पना केली नव्हती की त्यांचं जे मन आहे ते अगदी प्रकाशाप्रमाणे अवकाशामध्ये घेईल किंवा झेपावेल, म्हणजेच अतिशय त्यांचं जे कार्य असेल ते अतिशय मोठं असेल अशा प्रकारची कल्पनासुद्धा कोणी केली नव्हती. मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वूड बी द व्हेरी इप्टम ऑफ करेज. प्रेडिक्ट करणे म्हणजे अंदाज करणे, तर्क करणे किंवा भविष्य सांगणे असा त्याचा अर्थ होतो. आणि याच्यापेक्षाही महत्त्वाचं कोणालाही असं सांगता आलं नाही की तो म्हणजेच डॉक्टर स्टीफन हॉकिंग वुड बी व्हेरी इप्टम ऑफ करेज, ही विल बी व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ करेज, असं कुणीही भाकीत केलं नाही, कुणीही सांगितलं नाही की ते एक धैर्याचे एक मूर्तिमंत किंवा अतिशय उत्तम अशा प्रकारचे उदाहरण नमुना होतील अशा प्रकारे कुणीही वर्तवलं नाही किंवा सांगितलं नाही. करेज इज अ वंडरफुल थिंग. करेज म्हणजे धाडस ही एक अतिशय वंडरफुल म्हणजे आश्चर्यकारक, विस्मयकारक अशा प्रकारची काय आहे गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट व्हेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. कलॅमिटी म्हणजे समस्या किंवा या ठिकाणी अडचणी. तर जीवनामध्ये ज्या वेळेस अशा प्रकारे आपण खूप मोठ्या समस्यांना सामोरे जात असतो त्यावेळेस जर आपल्याजवळ करेज असेल तर आपण त्या ठिकाणी मागे पाहत नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी हार मानण्याची गरज भासत नाही. इट वूड नॉट बी ॲन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टेफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे एक्झॅगरेशन म्हणजे अतिशयोक्ती. आता हे अजिबात अतिशयोक्ती असणार नाही की डॉक्टर स्टेफन हॉकिंग की जे कॉस्मॉलॉजीचे लिजंड होते, म्हणजेच आपण या ठिकाणी विश्वनिर्मितीचा अभ्यास करणारे होते, विश्वनिर्मिती शास्त्रज्ञ होते की जे धैर्याचे एक
आणि आशेचे आणि धैर्याचे एक अतिशय उत्तम उदाहरण होते असं म्हटलं तर या ठिकाणी ती अतिशयोक्ती होणार नाही. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्विक ऑफ फेट. आणि त्यांच्या मनाशिवाय त्यांचं जे पूर्ण शरीर होतं ते व्हीलचेअरला, म्हणजे त्या ठिकाणी ज्या चेअरला चाक असतात अशा प्रकारची जी चेअर असते त्याला आपण काय म्हणतो, व्हीलचेअर म्हणतो. त्याच्यावरती ते अवलंबून होते आणि या ठिकाणी नशिबाला या ठिकाणी काय केलेलं आहे, थँक्स, आभार मानलेले आहेत. नशिबाने अशा प्रकारे अनपेक्षित धक्का किंवा वळण त्यांच्या जीवनाला दिलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. असं जरी असलं तरीसुद्धा ते या शतकातील एक खूप मोठे संशोधक आहेत. ॲन ॲव्हरेज चाइल्ड, स्टेफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर full of mischief and lots of love for music and mathematics. Now here we are told about his childhood. लहानपणी किंवा बालपणी ते कशा प्रकारचे होते. एक नेहमीचे किंवा ॲव्हरेज चाइल्ड, सर्वसामान्य मुलाप्रमाणेच. स्टीफन हॉकिंग जे होते ते एक सर्वसामान्य मुलाप्रमाणेच वाढले होते आणि त्यावेळेस ते फुल ऑफ मिस्चिफ, म्हणजेच इतर मुलाप्रमाणे ते खोडकर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लव्ड फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. परंतु त्याच वेळेस त्यांना संगीत आणि गणिताची खूप आवड होती, मॅथ्सची खूप आवड होती. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडीइंग मॅथमॅटिक्स. नाउ सी, his interest was in medicine, but his interest was in mathematics, but his father wanted him to study medicine. त्यांना आता मॅथमॅटिक्स आवडत होतं, परंतु त्यांच्या वडिलांना असं वाटायचं की त्यांनी मेडिसिनचा म्हणजेच वैद्यकशास्त्राचा अभ्यास करावा. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड म्हणजे ऐवजी असं आपण म्हणतो. आणि त्यावेळेस युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट होता किंवा त्याचा जो अभ्यास होता तो शिकवला जात नव्हता, त्या ठिकाणी त्याचा कोर्स नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ऑप्टेड स्टडी फिजिक्स. आणि मॅथमॅटिक्सचा अभ्यास नसल्यामुळे त्यांनी फिजिक्सचा अभ्यास त्या ठिकाणी केला. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. Now, one incident happened at the age of 17. 17व्या वर्षी म्हणजेच स्टेफन हॉकिंग ज्यावेळेस 17 वर्षाचे होते त्यावेळेस 17 वर्षाचे असताना एक प्रसंग घडला. त्यांना असं जाणवू लागलं, ही वॉज नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली कम्स. त्यांच्या म्हणजे अंगामध्ये अकार्यक्षमता वाढलेली आहे. किंवा काय झालं, इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. अकार्यक्षमता वाढलेली आहे किंवा 2 वेळा ते कोणतंही कारण नसताना ते त्या ठिकाणी तोल जाऊन पडले. इवन फेल डाऊन म्हणजे 2 वेळाला ते पडले कोणतंही कारण नसताना. धिस परफ्लेक्स्ड हिम, धिस कन्फ्युज्ड हिम. आणि त्याच्यामुळे काय झाले, ते गोंधळले किंवा त्यांचा गोंधळ उडाला किंवा सरप्राईज्ड हिम. ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gary's disease, that affects the nervous system, eventually weakens all the muscles of body. आणि मग ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी त्यांचं डायग्नोसिस म्हणजे त्यांचं असं निदान केलं की स्टेफन हॉकिंग जे होते ते अतिशय दुर्मिळ अशा ALS किंवा LOU, त्याचं नाव आहे गेरीज डिसीज, याचा परिणाम त्यांच्या मज्जासंस्थेवरती झालेला आहे. आणि की ज्या काय करतात, वीकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातील जे स्नायू असतात त्याच्यावरती त्याचा
परिणाम होतो. स्टेपन says that even as a child his muscle coordination was nothing to write about home about. पहा, आता ते लहानपणी असं म्हणतात की ज्या वेळेस ते छोटे होते, हिज मसल कोऑर्डिनेशन, त्यांचे स्नायू जे होते त्या स्नायूचं जे कोऑर्डिनेशन होतं, म्हणजे त्यांचा जो समन्वय होता तो चांगला नव्हता की जेणेकरून टू राईट होम अबाउट. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वूड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेंजी. ते असं म्हणतात की त्यांच्या स्नायूचं कोऑर्डिनेशन समन्वय चांगला नव्हता आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांचं जे हस्ताक्षर होतं ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं नव्हतं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांचं हस्ताक्षर पाहिल्यानंतर त्यांचे जे शिक्षक होते ते अतिशय संतापत होते. इन टू अ फिट ऑफ फ्रेंजी मीन्स ग्रेट अनॉयन्स ऑर रेंज. या ठिकाणी खूप रागवत असत, त्यांचं अक्षरसुद्धा चांगलं नव्हतं. नॉर वॉज ही इन्क्लाइन टवर्ड स्पोर्ट्स अँड मोर ओव्हर ही वॉज नॉट इंटरेस्टेड इन स्पोर्ट. आणि याच्यापेक्षाही खेळामध्ये सुद्धा त्यांना आवड नव्हती. नेव्हरथलेस धिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. आणि त्याच्यामध्येच हा जो आजार होता तो एक अनपेक्षित असा धक्का त्यांच्यासाठी होता. सो दिस वॉज हिज वी कॅन से चाइल्डहुड अँड रेअर डिसीज. वी विल सी द रिमेनिंग पार्ट द नेक्स्ट पिरियड.